अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अखेर गुजरीच्या ग्रामस्थांचा विजय, ग्रामसभेत शाळा स्थलांतराची एनओसी रद्द। राळेगाव तालुक्यातील मौजा गुजरी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतर प्रकरणात अखेर ग्रामस्थांचा विजय झाला असून प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे। दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी ग्रामसेविकेकडून काढण्यात आलेल्या शाळा स्थलांतरासंदर्भातील एनओसी ना हरकत प्रमाणपत्र चा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत एकमताने रद्द करण्यात आला। गुजरी गावातील ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसांपासून शाळा स्थलांतरास तीव्र विरोध दर्शवत आंदोलन छेडले होते। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेविका विजया पाटील यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता फसवणुकीच्या पद्धतीने एनओसी काढल्याचा आरोप करण्यात आला होता। ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकले। गेल्या 2 दिवसांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता। बीडीओ, सीईओ, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या। तसेच स्वप्नील गोटेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 125 ग्रामस्थांनी 125 सह्यांसह निवेदन सादर केले होते। कलम 39(2) अंतर्गत कारवाई व निलंबनाच्या दबावासोबतच पत्रकारितेच्या माध्यमातून झालेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला। अखेर आज ग्रामसभेत दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी मंजूर करण्यात आलेली एनओसी रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या: बनावट एनओसी तात्काळ रद्द करावी, शाळा स्थलांतर प्रक्रिया स्थगित करावी, राजश्री शाहू महाराज विद्यालय गुजरी येथेच कायम ठेवावे, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करून प्रस्ताव सीईओ कडे पाठवावा। ग्रामस्थांनी हा निर्णय एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले। 21 मे 2026 रोजी आम्ही लढाई सुरू केली होती, आज त्याला यश मिळाले। गावातील होतकरू तरुणांचा गुजरी ग्राम विकास मंच गावातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली। या निर्णयानंतर गुजरी गावासह संपूर्ण राळेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण असून वडाखाली भरलेल्या ग्रामसभेत एनओसी रद्द करण्याचा ठराव मंजूर होताच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले।